हॅलो गाईज, खूप दिवसापासनं रूमचे काही नियम सांगायचे होते जे की करू नका आणि काही करायचे आहेत. तर हा कॅज्युअली घेऊ नका, कोणासाठीच म्हणजे Don't याला take मेन्शन it वगैरे केलेलं casual. नाही आहे. आणि प्लीज भांडू नका. तर आता रूमचे नियम ऐका, ठीक आहे. नूतन एक एक करून नियम सांगा. तर गाईज, पहिला नियम असा आहे की ते बाहेरचं टेबल स्टँड आहे ना, त्याच्यावरती फक्त आणि फक्त 2-2 चपला ठेवा. कारण प्रॉब्लेम असा होतो आहे की तिथं खूप जास्त चपला आहे आणि त्यांना असं वाटतं की आपण 8 किंवा 10 जण राहतो आणि त्याच्यामुळं खूप माती पडते आहे खाली, तर ते रोज झाडताना ओरडतात. तर मी काय म्हणते की आता जेव्हा तुम्ही ऑफिसवरनं याल ना, सगळ्यांनी आपापली जे काही जे चप्पल तुम्ही घालत नसाल किंवा ट्रिपला वगैरे जाताना घालत असाल तर ती प्लीज कृपया करून आत घेऊन या. वॉश करून ठेवून द्या. ओके. आणि तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही काढू पण शकता. फक्त आणि फक्त 2च चप्पल ठेवा प्लीज. रोज जे यूज करता तेच फक्त तिथे ठेवा. आमच्या पण 4 आहे, आम्ही पण जसं की ठेवतो. माझ्याजवळ हिचं एकच एकच चप्पल आहे. तो विषय आहे. बोलतो. न्यूज नंबर 2. रूल नंबर 2. तर काय आहे, जेव्हा आपण बाथरूममध्ये कपडे धुतो ना, तर एखादा माणूस खूप जास्त कपडे धुते. आता मी कोणाला मेन्शन वगैरे नाही करत म्हणजे आहे. सगळेच धुतात. सगळे धुतात आपापल्या टाईमनुसार खूप सारे कपडे. तर फक्त कपडे धुतल्यानंतर खूप सारे धुवा किंवा कमी धुवा. जर तिथं दिसलंच असेल आपल्याला खराब झालेलं आहे असं तर काळं please पडतं बघा brush वॉशरूम फिरवून टॉयलेटच्या घ्या. तिथे, नाही का, तो ब्रश त्याच्यासाठी ठेवलाय की आपण कपडे धुतले की तिथून ब्रश फिरवायचा. किंवा आपण आंघोळ करायला जातोय ना, मग आंघोळ करण्याच्या आधी तिथे घाण असते तर एक ब्रश फिरवायचा. आपल्याकडे फ्लश आहे, फ्लश मारून पाणी मारून ब्रश फिरवा प्लीज. ओके. प्लीज, म्हणजे वॉशरूम जास्त खराब होणार नाही, वास येणार नाही. रूल नंबर 3. तर जेव्हा आपण कपडे धुतो ना, तर मग इथे खूप सारे कपडे असतात. तर कोणाचे कपडे वाळलेले असतात. तर ज्यांचे वाळलेले कपडे आहेत किंवा जो सगळ्यात आधी कपडे धुतो, तर त्यांनी आपले कपडे टॉपला टाका. टॉपला टाका. म्हणजे टॉपपासून बॉटमपर्यंत, म्हणजे ज्याचे ओले कपडे होणार गळणार नाही. किंवा ओले होणार नाहीत, ज्यांचे सुकलेले कपडे आहेत, ठीक आहे. तुम्हाला जर कळत नसेल हा पॉईंट तर मग आपण डिस्कस करू आफ्टर व्हिडिओ. नेक्स्ट 4 नंबर. 4 नंबरचा पॉईंट असा आहे की आपण तिथं बेसिंगच्या तिथं ना ब्रश करतो किंवा तोंड धुतो ना, खाली जास्त पाणी नका पडू देऊ, कारण त्यातच केस अडकतात, सगळे केस वगैरे लटकतात. आणि झाडून पाय काढताना खूप प्रॉब्लेम होतो माहितीये का. बिचारी रोज झाडते रे. 1 तास रूम झाडत असते. आणि मेन म्हणजे काय माहिती का, ते पाय पुसण्याला आपण ते पाणी वगैरे पुसतो तिथलं, ते पाय पुसणं कितीही दिवस धुतल्या जात नाही आणि तेच पाय पुसण्याला रोज कोणी कंटिन्यू initiative पण कोणी घेत ना नाही. कोणी त्याच्यावर पाय पुसतं आणि गादीवर येतं. गादीचाही उबट वास येतो आणि त्याच्यावरती किती जेम्स असेल विचार करा. ऑलरेडी त्याचा इतका वास येतोय. म्हणायचं एवढंच आहे या पॉईंटवरनं की जो कोणी ब्रश करत असेल किंवा फेस वॉशने फेस धुत असेल किंवा जे काही करत असेल, खाली जर पाणी पडलं तर मग आपल्याकडे दुसरे कपडे आहेत, त्यांनी प्लीज पुसून घ्या. आणि जास्तच पाणी पडत असेल तर वॉशरूमचा यूज करा. ओके. नेक्स्ट. बॉडी वॉश. हां. बाथरूममध्ये खूप सारे साबण वगैरे आहेत, तर जागा पुरत नाही आहे. तर मग प्लीज बॉडी वॉश वगैरे असेल तर बाहेर ठेवू शकता. तिथे नाही का डोरच्या वरती एक अशी पट्टी आहे, त्याच्यावरती ठेवू शकता. बाहेर आहे. जेणे की साक्षी निखाडेने ठेवला होता. एवढी कमी हाईट असून एवढ्यावरती ठेवला. बाई सॅल्यूट आहे. माझ्याजवळ बॉडी वॉश आलं नवीन. हां, केस उचलून ठेवा. जेव्हा कोणी मिरर बाई मी मध्ये एक मिनिट, डोकं विचारताना बेसिंग मध्ये डोकं नका विचारू प्लीज. त्या बेसिंग मध्ये केस जात आहे. अरे मिररच्या एक्झॅक्ट समोरचं बेसिंग आहे ना, त्याच्यामध्ये केस पडत आहे. थोडं मागं ठेवून विचारा. त्या पाय पुसण्यावरती केस पडू देऊ नका, त्याला थोडं साईडला करा. आणि मेन गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा ब्रश करताना त्या मिररची काळजी घ्या. भाई त्याच्यावरती इतके फवारे उडलेत ना, बस कधी. मी धुतला होता. मी पण धुतला होता. थांब तो काय चाललं. हां, तर मग खाली केस असतील ते बी उचलून घ्या किंवा आपल्या बाथरूममध्ये केस असतील स्वतःचेच उचला, दुसऱ्याचे उचलायचं काही गरज नाही. आणि कोणी दिसलं ना केस टाकताना तर त्याला बोला की केस उचलून ठेवा, ठीक आहे. एखाद्या वेळेस माणूस विसरते तर ते पर्सनली पण घेऊ नका, ठीक आहे. हां, आणि आता मेन गोष्ट आहे की आता सपोज विंडोमध्ये कोणी कपडे धुवून टाकले, आता पाऊस आल्यावर तर आम्हीच काढतो, त्यामुळे आम्ही कसे ठेवायचे आम्हाला माहिती आहे, म्हणजे आम्ही ठेवतो. सगळेच काढतात मोस्टली कपडे, असं काही नाही. हां, आता आणि कोणी जर कपडे धुतंय आणि धुवून त्याचे कपडे वाळत टाकायला चाललं तर तिथं वाळलेले कपडे असतात किंवा थोडे ओले असलेले कपडे असतात. तर जे वाळलेले कपडे ना, त्याच्या घड्या घालून ठेवा, ते कोणाचेही असो. कारण मोस्ट ऑफ मुली ऑफिसला जातात तर त्यांचे कपडे असे विस्कटलेले टाकून दिलेले असतात. सो प्लीज ज्यांनी कपडे धुतले त्यांनी नाही का घड्या घालूनच ठेवा. आणि जे आंबट ओरले ना ते टाईट वाळत टाका कुठेतरी, आणि म्हणजे त्याला घड्या नाही पडणार.
आणि मेन म्हणजे कपडे सुकल्यानंतर आम्ही इथे ठेवतो कपडे, म्हणजे जो कोणी सुकलेले कपडे इथे ठेवते तर प्लीज दुसऱ्या दिवशी किंवा लगेच ते कपडे आपल्या कबडमध्ये ठेवा. खूप दिवसापासून इथे कपडे आहेत तर ते कबडमध्ये ठेवा, किंवा कारण की इथे पण खूप सारा धूळ होतो, तुमचे कपडे धुवून पण काय उपयोग नाही आम्ही होणार. का काढतो की खूप पाऊस येतो आणि अचानक कधी कधी कपड्यांवरती पण पाऊस येतो, म्हणून आम्ही वाळलेले मग थोडे कपडे काढून अर्धे ठेवतो. कपडे वाळलेले असतात तर मग ते असेच टाकले तर त्याला असंच पुन्हा न घड्या टाकता पडतात. तर ते थोडे वाळू घाला, कोणाचे पण टाईट असो. वाळत घाला, तिच्या हा. भाषेत सांगायचं म्हणलं ठीक आहे, समजला पॉइंट. नसेल समजला तर तर हिला विचारा. आफ्टर व्हिडिओ. हे काय झालं ग? तो काय केलं ग? मी काहीच नाही केलं, चालूच तर आहे बाई. भाई आता एवढंच ह्याच्यातलं दिसणार आहे म्हटलं. नाही ग, हा आता एवढं मधलंच दिसणार. तो हे चालू केलं ना? मी नाही चालू केलं. हा मी इकडे रे. बरं, आहे ना. अरे इथनं पॉज करू ए, दे. नको. मी बोलू का? चला तर नेक्स्ट. हा, तर बेसिंग. बेसिंगचं हा, बेसिंगमध्ये नाही का कोणीही वेस्ट टाकू नका प्लीज. ताटातमध्ये पाणी ओतण्याच्या आधी तो कचरा नाही का काढून घ्या. ते खरगटा असेल ते काढून घ्या. कारण त्या बेसिंग मधून मी एवढी मेथीची भाजी काढली, एवढी. टिफिन मधलं. हा, टिफिन मधलं पण काढा, आम्ही धुतो, डोंट वरी, बट काढून ठेवा कोणी पण धुत असेल टिफिन वगैरे जर काही असेल तर मग तुम्ही ठेवा. प्लीज. कचरा काढा यार, लय घाण वास येतो. आणि परत म्हणता काल तो बेसिंग पुरं चॉकअप झालं होतं आणि पुरं मी भरलं साफ होतं. केलं. हा, हिने साफ केलं. मी साफ केलं गायज. बस पुरी बात. चला नेक्स्ट पॉइंट हा, आहे ओला कचरा आणि सुका कचरा. तुम्ही काय करता, चुकून काय करता, ओला कचऱ्यामध्ये एक छोटंसं प्लास्टिकचं काहीतरी टाकून देता. भाई आम्हाला ते त्याच्यात हात घालून काढायला लावते साईडला. म्हणून तुम्ही काय करा, ओला कचरा नाही का सेपरेट पिशवीत मी टाकता. एक्झाम्पल देतो. जसं की समजा तुम्ही जर तेलाची पिशवी फोडत असाल तर ते तेलाचा तुकडा ओल्या कचऱ्यात जाते आणि ते तिथनं आम्हाला काढा लागते. तुम्ही काय करा, आता ओला कचरा टाकताना नाही का फक्त एकच गाठ मारा, म्हणजे ती पिशवी तिथे गेल्यावर सुटल. नाही तर आम्हाला तिथे असं फाड्यात सोडत बसावं लागतं. Yes, खूप वास येतो. 4-4, 5-5 दिवसच कचरा राहतो. तो माणूस आम्हाला चोरडतो, आम्हाला हाताने काढायला लावतो. सो तुम्ही एकच गाठ मारा आणि ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा टाका. येस, नेक्स्ट पॉइंट. हा, आणि ओल्या कचऱ्याची पिशवी आहे ना, जास्त टाईट बांधू नका, कारण की तिथं गेल्यावर तिथे सुटत नाही आणि खूप दिवसाचा कचरा असतो, तो स्मेल पण खूप येते. ठीक आहे, आणि मोस्टली ओला कचरा ना मी बोलले सगळं एका पिशवी झालं ना, आता तोच टॉपिक झाला. थांब ना बे. ठीक आहे, मला वाटलं आपण आता आम्ही ऑलमोस्ट सगळे पॉईंट कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय. प्लीज प्लीज त्या चपलांचं काहीतरी पुढाकार घ्या. हा, प्लीज त्या चपलांचा काहीतरी पुढाकार घ्या प्लीज, म्हणून म्हणतोय. आणि मला असं वाटतं तुम्ही या सगळ्या नियमांचे पालन करशाल. नाही केले तर नाही केले तर सो तुमचा तो प्रश्न आहे, तुम्ही काय करायचं ते. बट आमचं सांगायचं काम होतं, सो आम्ही सांगितलं आणि आम्हीही त्या नियमांचे पालन करू. आम्ही जर चुकलो तर तुम्ही आम्हाला बोलू शकता, तुम्ही नियम बनवले. आणि प्लीज यार, तसं तर सगळे काम होत आहेत, गाद्या बिद्या उचलल्या जात आहेत. गाद्या उचलल्या जात आहेत आजकाल, सगळं व्यवस्थित चालू आहे. फक्त प्लीज सपोर्ट मी म्हण ना. कमीच ठीक. ओके, बाय बाय गाईज. आणि आणखी ते आपण टाइम टेबल बनवणार आहोत. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल याच्यात तर तुम्ही सांगू शकता टॅग करून. ओके, बाय. हा, कोणाला काही डिस्कस वगैरे करायचं असेल, ह्या नियमांच्या उल्लंघन करायचं असेल, किंवा तुम्हाला हे नियम आवडलेले नसेल तर तुम्ही आम्हाला पर्सनल मध्ये बोलू शकता, किंवा आम्हाला कमेंट करू शकता, किंवा तुम्हाला जे वाटेल त्याद्वारे आमच्याशी संपर्क साधा. रूम मध्ये आमच्या चॅनलचं नाव रूम मध्ये भांडणं कसे नाही होणार. ओके गाईज, बाय बाय. टॅग अस. बाय बाय.